त्या खेळाडूला चांगलं ग्राउंड कसं उपलब्ध होईल याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो आहोत। मी या स्वातंत्र्य दिनी गारखेड्याचं स्टेडियम जे आहे त्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग पूल असावं, तिथे आणखी बॅडमिंटनचे कोर्ट असावे यासाठी 25 कोटी रुपयाचं डिप्रेसिव्ह मधून घोषणा या ठिकाणी करतोय आणि लवकरच त्याचं भूमिपूजन सुद्धा होईल। माझ्या शहरामध्ये काही कमी आहे असं कधी वाटायला नको। माझं शहर परिपूर्ण आहे, माझ्या शहरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही। या ठिकाणचे असलेले लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांचा सहभाग याच्यात आहे। हे क्रेडिट कोणा एका पार्टीचं, एका पक्षाचं किंवा एका जाती धर्माचं किंवा एखाद्या नेत्याचं नाही, तर तुमचा आमचं सर्वांचा हे मी मानणारा कार्यकर्ता आहे। म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वजण एक संकल्प केला पाहिजे, आपल्याला आपला जिल्हा खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात प्रगतीकडे कसा जाईल। मी या ठिकाणी अनेक योजना वाचून दाखवल्या असत्या ज्या तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, परंतु तुम्ही आता पाहत असाल कॉर्पोरेशन जरी असली त्या ठिकाणी आपण अग्निशामक दलाला सहकार्य करण्यासाठी जवळपास 16 करोड रुपयाची एक गाडी जी 72 मीटर पण जाते ती आणलेली। आताच काही क्षणानंतर या ठिकाणी आता हे बाजूला जे गाड्या आपल्याला दिसत आहेत या सगळ्या नवीन पद्धतीच्या आपण या शहराच्या एक विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचंही लोकार्पण करणार आहोत। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एवढंच तुम्हाला सर्वांना सांगेल, जात कोणतीही असू द्या, धर्म कोणताही असू द्या, पक्ष कोणताही असू द्या, परंतु एक लक्षात ठेवा, हा देश आपला आहे। या देशावर जर कोणी घालायला येईल त्या टायमाला आपण सर्व विसरून एकजुटीने एक दिलानं त्याचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे, हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर।